लाडक्या बहिणींनो, लक्ष द्या. तुमचे पैसे थांबणार की पुन्हा सुरू होणार? सरकार आता घेणार मोठा निर्णय. जर तुम्ही अजून ई-केवायसी केलं नसेल तर तुमचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. पण थांबा, इथेच आहे एक मोठी खुशखबर. मिळू शकते पुन्हा एक संधी. हो, तब्बल 1 महिन्याची मुदतवाढ देण्याच्या तयारीत सरकार. राज्यात अजूनही लाखो महिलांनी केवायसी केलेलं नाही आणि त्यामुळे सरकारही आता मोठा विचार करत आहे. तुम्हालाही मिळणार का ही शेवटची संधी? कधीपर्यंत वाढेल डेडलाईन आणि कसं करायचं ई-केवायसी लगेच? संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. नमस्कार बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. ज्या महिलांचे पैसे अद्याप रखडले आहेत किंवा ज्यांची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही, त्यांच्यासाठी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील तब्बल 17 लाख महिलांची केवायसी अद्याप बाकी आहे. मग आता सरकार काय पाऊल उचलणार? मुदत वाढणार का? याबद्दलची सर्व सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ई-केवायसी मुदतवाढीची शक्यता. बहिणींनो, लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर होती. मात्र तरीही राज्यातील लाखो महिलांनी अद्याप केवायसी केलेली नाही. महत्त्वाची आकडेवारी: एकट्या सोलापूर जिल्ह्यात सुमारे 1.5 लाख महिलांची केवायसी बाकी आहे. संपूर्ण महाराष्ट्रात सुमारे 17 लाख महिलांचे लाभ केवायसी अभावी बंद झाले आहेत. इतक्या मोठ्या संख्येने महिलांना लाभापासून वंचित ठेवणे सरकारला परवडणारे नाही. त्यामुळेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूत्रांनुसार केवायसीसाठी 1 महिन्याची मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे. ज्यांनी 31 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली नव्हती, त्यांना आता पुन्हा संधी मिळू शकते. दुरुस्तीसाठी आज शेवटचा दिवस. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या महिलांनी केवायसी करताना माहिती चुकीची भरली होती किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी एरर होत्या, त्यांच्यासाठी दुरुस्तीची मुदत 31 मार्च होती. ही मुदत वाढवून 30 एप्रिल करण्यात आली होती. लक्षात ठेवा, जर तुमच्या केवायसीमध्ये काही चूक असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी आजचा शेवटचा दिवस आहे. जर आज तुम्ही ही दुरुस्ती केली नाही तर तुमचा लाभ कायमचा बंद होऊ शकतो. त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर किंवा सेतू कार्यालयात जाऊन ही दुरुस्ती करून घ्या. केवायसी न केल्यास काय होईल? जर तुम्ही मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही तर 1. तुमचे दरमहा मिळणारी 1500 रुपये बंद होतील. 2. अर्जाची स्थिती इनकम्प्लीट किंवा रिजेक्टेड दाखवू शकते. 3. भविष्यात पुन्हा नाव नोंदणी करताना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे सरकारने मुदतवाढ दिल्यास त्याचा फायदा नक्की घ्या आणि आपली कागदपत्रे अपडेट ठेवा. तर बहिणींनो, ही होती लाडकी बहीण योजनेची लेटेस्ट अपडेट. मुदतवाढीचा अधिकृत GR येताच आम्ही तुम्हाला लगेच कळवू. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत का? कमेंट करून नक्की सांगा. अशाच सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर बहिणींना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.